राणी, राणी ऐक जरा, इकडे तर ये. काका. अरे स्वप्ना, काय झालं? ते खरं म्हणजे तुम्ही झोपला होता ना, पण तुमचे डोळे उघडे होते. हो, ते कुष्ठरोगामुळे माझे डोळे बंद होत नाहीयेत. काका, तुम्हाला डोळ्यांची खूप काळजी घ्यायला पाहिजे, नाहीतर तुमच्या डोळ्यांची दृष्टी सुद्धा जाऊ शकते. तुम्ही थांबा, मी आता आशाताईला बोलावून आणते. ती तुम्हाला सगळं काही चांगले समजावून सांगेल. भाऊ, स्वप्नाने तुमच्या डोळ्याच्या त्रासाबाबत सांगितलं. यात काळजी करण्यासारखी काही नाही. काही सरळ सोपे उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही सहजतेने घरीच तुमच्या डोळ्यांची देखभाल करू शकता. सगळ्यात आधी तर रोज आरशात आपल्या डोळ्यांची तपासणी करा की कुठे डोळे लाल तर नाही, आणि जर लाल असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. रोज आपल्या तळहाताने एका वेळी एक डोळा झाका आणि एका ठराविक अंतराने कोणत्याही एकाच वस्तूकडे पहा. दृष्टीत काही बदल झालेला दिसत असेल तर आपल्या जवळच्या आरोग्य कार्यकर्त्याला लगेच सांगा. रोज स्वच्छ पाण्याने आपले डोळे धुवा. झोपताना नेहमी डोळ्यांना एखाद्या मऊ कापडाने झाकून ठेवा. उन्हात गॉगलचा उपयोग करा आणि टोपी घालून आपल्या डोळ्यांचा बचाव करा. काका, या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे. तू काळजी करू नको स्वप्ना, मी बापांना मदत करेन ना, त्यांना रोज वेळेवर आठवण करेन. शाबास राणी. आता मी डोळ्यांसाठी 3 मिनिटांचा व्यायाम सांगते. आपल्या डोळ्यांच्या पापण्या दोन्हीकडून 10 सेकंदासाठी खेचून ठेवा, मग सोडून द्या. पुन्हा खेचा आणि मग सोडून द्या. असे 30 वेळा करा. आणि भाऊ, या ज्या तुमच्या पापण्या बंद होत नाहीत ना, हे ऑपरेशनद्वारे ठीक करू शकतो. खरंच ताई? आशाताई, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवला. जो स्वतःची देखभाल करतो तो विकलांगतेपासून वाचतो.